एके जंगलात गोंडस गोलमटोळ असा एक हत्ती राहत होता. त्याचं नाव होतं गप्पू. गप्पूचे कान इतर हत्तींपेक्षा थोडेसे मोठे होते. जंगलातील काही प्राणी त्याला चिडवायचे. अरे मोठे कान. गप्पूच्या मनाला लागायचे. त्याला वाईट वाटायचं. म्हणूनच तो कोणे नदी किनारी जाऊन बसायचा. एक दिवस अचानक आकाशातून चमकणारा प्रकाश खाली उतरलं आणि एक सुंदर परी त्याच्या समोर उभी राहिली. गप्पू परीला हळू आवाजात म्हणाला, माझे कान खूप मोठे आहेत, म्हणूनच सगळे मला चिडवतात. मला ते अजिबात आवडत नाही. गप्पू, का रे दुःखी आहेस? तुझे कान मोठे नाहीत, ते तर जादूचे आहेत. जादूचे? माझे कान? हो गप्पू, जेव्हा तू मनापासून ऐकशील. दुसऱ्या दिवशी गप्पूने साधे आवाज ऐकायला सुरुवात केली. पण कान लावून पाहता. आम्हाला पाणी पाहिजे, आमचं घर कोसळलं आहे. क्षणाचाही विलंब न लावता गप्पूने सोंड भरून पाणी नेलं आणि पिल्लांसाठी नवीन घर बांधून दिलं. हळूहळू सगळ्या जंगलाला कळलं, गप्पूचे कान मोठे नाहीत, ते तर जादूचे आहेत. काही दिवसांनी बोबो माकड झाडावर रडत बसला होता. गप्पूने पुन्हा कान लावले आणि बोबोच्या मनातील आवाज ऐकू आला. बोबो माकड मनात म्हणत, मी चुकीने मित्राची फळं घेतली, आता त्याच्याकडे कसं जाऊ? सॉरी म्हण, खरं सांग, तो तुला माफ करेल. सॉरी. आता गप्पूला आपले कान आवडायचे, कारण त्याच्यामुळे संपूर्ण जंगल खुश होतं.